नमस्कार, मी कोमल। आज आपण पालकची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथं मी पालक निवडून धुवून कट करून घेतलेला आहे आणि इथं 2 छोटे कांदे कट करून घेतलेले आहेत, हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे, अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, इथं लसूण घेतलेला आहे, थोडीशी मूग डाळ धुवून भिजवून घेतलेली आहे, इथं खोबरं आणि लसणाचं कूट आहे आणि हे जिरं मोहरी आपल्याला फोडणी टाकायसाठी लागणार आहे। नेहमी आपण डाळ टाकून वगैरे शिजवून अशी पातळ पालकची भाजी बनवतो, पण मी आज सुक्की भाजी बनवते आहे पालकची। इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। रेसिपीला सुरुवात करूया आपण। मी आता तेल टाकून घेते। छान होते, अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा। 1 चमचा तेल टाकते मी। शिजवून वगैरे आपण नेहमी बनवतो, सारखं तेच तेच म्हटल्यानंतर खायला पण कंटाळा येतो, त्यामुळे थोडंसं वेगळ्या प्रकारे बनवून घ्यायचं, म्हणजे ट्राय पण करायचं। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर तेल गरम होते, तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी आणि जिरं टाकून घेऊ। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डाळी घेतल्या तरी चालतात, हरभऱ्याची डाळ टाकली तरी चालते किंवा मसूर डाळ जरी टाकली तरी सुद्धा छान लागते। मी मूग डाळ घेतलेली आहे भिजवून, त्यामुळं शिजायला पण जास्त टाइम लागत नाही भिजवल्यामुळं। तर तेल गरम झालेलं आहे, मी मोहरी टाकून घेते। मोहरी छान तडतडली की मग मी जिरं टाकते त्याच्यामध्ये। बघा, आता आपण कांदा टाकून घेऊया। लसूण पण टाकते। कांदा छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा थोडासा भाजत आला की मग आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। हे बघा, तुम्ही कशा पद्धतीने पालकची भाजी बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मी तशा पद्धतीने ट्राय करेन आणि मी ज्या पद्धतीने बनवते अशी एकदा भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली होती हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा। कांदा भाजलाय आपला, तर मी हिरवी मिरची टाकते। हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची तेलामध्ये। एक 2 मिनिटं व्यवस्थित हिरवी मिरची भाजली मग मी याच्यामध्ये टोमॅटो टाकते। आता टोमॅटो टाकून घेऊया आपण। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी चालेल, पण टोमॅटो टाकल्यामुळे थोडासा आंबूसपणा येतो भाजीला। हे बघा, आता याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया। भाजी छान परतून घ्यायची आपल्याला। व्यवस्थित भाजी परतून घ्यायची। आता ही जास्त दिसत असली तरी जशी ही वाफलेल म्हणजे वाफेने पूर्ण अशी कमी होत जाईल, मग आपल्याला अंदाज येईल भाजी किती तयार होती ते। हे बघा, अगदी मिनिटभरात वाफेने कशी झाली, एकदम थोडीशी दिसू लागली।
छान असं 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेऊया आपण आणि नंतर ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं कूट टाकू आपण. जास्त असं टाइम लागत नाही ह्याला बनवायला आणि ह्या भाजीला स्वतःच असं पाणी असतं त्यामुळं काय म्हणजे शिजवून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. म्हणजे दरवेळेस आपण शिजवताना म्हणजे पातळ ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस कुकरला पाणी टाकून शिजवून घेतो, पण सुक्या भाजीला असं काही गरज नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकताय ह्याला लगेच पाणी सुटलेलं आहे भाजीला. छान असा वास येतोय, सुगंध घरभर पसरलेला आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्या छान भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या. मला तर सगळ्या भाज्या आवडतात. हे बघा आता आपण त्यामध्ये कूट टाकून घेऊया खोबऱ्याचं. 2 चमचे खोबरं आणि लसणाचं कूट घेतलेलं आहे मी. कूट तयार करून फ्रीजमध्ये ठेवते. त्याच्यात डाळ टाकून घेऊया आपण. छान असं परतून घेऊया. हे बघा थोडीशी हळद टाकते मी याच्यात. आणि आणखी 1-2 मिनिटानंतर एक 2 मिनिटं भाजी वाफवल्यानंतर मग आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. हे बघा भाजी छान अशी वाफवलेली आहे आपली. आणखीन 1-2-3 मिनिटात शिजून जाते भाजी. तर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण आणि छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की भाजी ट्राय करून बघा. हे बघा भाजी इथं आपली शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कूट टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. मग अशी मी शेंगदाण्याचं कूट सांगितलं नाही साहित्यामध्ये. एक 2 मिनिटं परत आपण हे व्यवस्थित परतून घेऊन गॅस चालू ठेवूया आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करून घेऊ. अगदी झटपट तयार होते. चपाती किंवा भाकरी सोबत खायला छान लागते. अशा पद्धतीने भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. भाजी कशी झाली होती ते सांगा नक्की मला. बघा तर आता मी गॅस बंद करून घेते. बघा तर तयार आहे आपली पालकची सुकी भाजी. दिसायला सुरेख दिसते, तशीच खायला सुद्धा खूप छान आहे ही भाजी. पौष्टिक पण आहे. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती ते.
आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.